झोपायचे झोपायचे वीरला झोप. थंडी वाजते ना खाली बाळाला माझ्या. थंडी लागते माझ्या बाळाला खाली. झोप. मी कुठे बसू वीर? ए विरू चल. थंडी वाजते म्हणून वरती उठून खाली झोपला होता इथे आणि मग इथे यायला लागले. झोपा मग काय आता मस्त मजेत. बाय. तू झोप, मी कामावरती बाळा. ओके. कार्तिक कुठे आहे आपला? कुठे आहे दीदीचा कार्तिक? कार्तिकचे कपडे कुठे आहेत? हे बघ इथं ठेवलेत. इथं ठेवलेत का पटात कार्तिकचे कपडे? तुझे कुठे शर्ट? चला, इंटरेस्ट नाही गप्पा मारायला. ठेवा. आभाळ आलेला आहे, नक्कीच पाऊस येईल असं वाटतंय. वीरचे पप्पा काही आले नाहीत अजून, त्याच्यामुळे वीर आणि आई आली खाली फिरायला. तर चलो. वीर वीरची थोडी तब्येत ठीक नाही आहे, पण तरी बिचारा आल्या खाली कारण त्याला ताप आहे. आज दिवसभर झोपून होता वीर. त्या प्राण्यांचे आजार समजून येत नाही. त्याला काही झालं नाही की तो फक्त आपल्याकडे पाहत बसतो आणि त्याचा वीरचे डोळे इतके बोलके आहेत ना की लगेच समजतं की त्याला काय सांगायचे आपल्याला. आहे ना वीर? सगळं कळतं वीरला ना वीर? सगळं डोळ्यांनी सांगतो. आभाळ खूप आले, पाऊस येणार आहे. वीर चल पटकन, पाऊस येईल. पटपट पटपट चल चल लवकर. सगळा गोळा केलेला कचरा वीरने पायाने पांगवलाय. झाडायला लोक येतात आणि हा सगळा कचरा पांगवून टाकतो. ए ए ए वीर, अरे 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 नको रे नको. ते काकू ओरडल सकाळ तुला बघ. चल पटकन. चल पटकन. काय नाही करत तो. तू नको तिकडे जाऊस. तो काय करत नाही, तू तिकडे नको जाऊ. मग तो अंगावर येईल. चिनू तू जा रे, जा पटकन तू. चल चल. बा काय रे, कोणाला शोधतो वीर तू? मी लपून बसलेली. चल 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 पटकन. वीर इकडे, वीर इकडे लवकर चल. नक्कीच भांडण्याचं काम करतो हा. दुसऱ्यांच्या गेटवर जाऊन मग लोक ओरडतात मला. मी काय सारखंच भांडायचं का ह्याच्यासाठी? चल. हां वीर इकडे बघ. वीर चला चल चल चल. वंश गेला. चल चल घरी गेला वंश. चल आपण पण जाऊया. चला पाऊस येणार आहे. छान आहे माझं बाळ.